केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांच्या मार्केट यार्डच्या दुकानामध्ये काल अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकलेली आहे। तुकाराम मुंडेंनी हा धक्का प्रवीण गोयल यांना दिलेला आहे। मार्केट यार्डमधलं हेच बीजी गोयल अँड कंपनीचं होलसेल दुकान आहे, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचे पदार्थ हे विक्री केले जातात। आणि इथे काल एफडीएने धाड टाकली, ज्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हे दुकान हे सील करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण पाहिलं की या दुकानामध्ये ज्यावेळेस एफडीएने धाड टाकली त्याच्यामध्ये हळद पावडर असेल, तीळ असेल, त्याचबरोबर सोयाबीनचे चंक आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। जवळपास 8 लाख रुपये किमतीचा 4000 किलोचा साठा काल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये लेबल आणि लेबलमधील तुटी आणि भेसळीचा संशय हा खरं तर एफडीएला आलेला होता, त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे आणि तसंच संस्थेने परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती सुद्धा केलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश आहेत ते एफडीए कडून देण्यात आलेले आहेत। आता आपण पाहतोय की पूर्णपणे हे दुकान हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। काल संध्याकाळी ही कारवाई एफडीए कडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय, कारण केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयल हिला आता अटक आहे, ती अटकेमध्ये आहे। अशामध्येच प्रवीण गोयल यांना हा दुसरा धक्का देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये काही नियमांचं उल्लंघन त्यांनी केल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यानुसार ही कारवाई काल एफडीएने केलेली आहे। खरं तर सध्या राज्यभरामध्ये तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा धडाका आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयल जी मुख्य आरोपी म्हटली जात आहे, तिचे वडील प्रवीण गोयल आहेत, ज्यांचं हे दुकान मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे। तिथेच काल एफडीएने चर्चा आहेत त्या मोठ्या प्रमाणात होऊ लागलेल्या आहेत। सध्या हे दुकान बंद अवस्थेमध्ये आहेत आणि पुढील आदेश येईपर्यंत एफडीएने हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। काही नियमांचं उल्लंघन यामध्ये केल्याचं एफडीएच्या तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।